अत्याचार हा 3 वर्ष सलग होत नसतो. तो एखाद्या वेळेस अपघाताने, जबरदस्तीने होत असतो. 3 वर्ष जे एकमेकांसोबत राहतात आणि जेव्हा त्यांना असं वाटते की नाही आपल्यासोबत दगा होत आहे, तेव्हा ते अत्याचार हा शब्द वापरतात. ह्याबद्दल तुम्हाला काय वाटते? नक्की कमेंट्स करून मला सांगाल. नमस्कार, मी सुजाता. सोशल वर्कर सुजाता ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते. समाजामध्ये अनेक आपराधिक घटना या घडत असतात. त्यामुळे मन खूप दुःखी होते, कष्टी होते, घाबरून जाते. पण कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नसते. त्याला सामोरं जायचं असते, त्याला फेस करायचं असते. कारण रडायचं नसते, लढायचं असते. जनजागृती हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. आजची जी सत्य घटना आहे ती महाराष्ट्रातील पुणे या ठिकाणची आहे. इथे गडचिरोली ह्या ठिकाणावरून एक मुलगी पुण्याला शिकायला आलेली असते आणि नंतर तिला तिथे जॉब लागतो बँकेमध्ये आणि ती तिथे राहत असते. तिची भेट एका मुलासोबत होते आणि त्यांची मैत्री होते आणि त्याचं रूपांतर प्रेमामध्ये होते आणि नंतर ते दोघं विचार करतात की आपण एकमेकांसोबत राहायला पाहिजे आणि ते दोघं नंतर लिव्ह इनमध्ये राहायला लागतात. लिव्ह इन म्हणजे लग्न न करता मुलगा आणि मुलगी एकमेकांसोबत राहतात आणि त्यांच्यामध्ये पती पत्नी सारखे संबंध स्थापित होतात. त्याला लिव्ह इन असं म्हणतात. तर हे दोघंही तसंच राहत असतात आणि त्या मुलीचं त्या मुलावरती प्रेम असते आणि त्या मुलाचं पण त्या मुलीवरती प्रेम असते. त्यामुळे ती मुलगी त्याच्यासाठी हवं ते करते आणि त्या मुलाला शेअर मार्केटमध्ये चा खूप नाद असतो आणि तो शेअर मार्केटमध्ये पैसे इन्व्हेस्ट करीत असतो. ही मुलगी बँकेमध्ये जॉब करीत असते. त्यामुळे ती त्याला 7 लाखाचं कर्ज काढून देते आणि तो मुलगा ते सगळे पैसे शेअर मार्केटमध्ये टाकतो आणि त्यांना असं वाटते की ह्यातून डबल इन्कम होईल आणि आपण श्रीमंत होऊन जाऊ, असं काही त्यांना वाटत असेल आणि ते कर्ज घेऊन शेअर मार्केटमध्ये टाकतात. आणि आता जे शेअर मार्केटची कंडिशन आहे हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. शेअर मार्केट पूर्णपणे कोसळलेलं आणि तो मुलगा पूर्ण झिरोवर येऊन थांबला. आता मात्र ह्या दोघांचे भांडणं व्हायला लागले आणि ती मुलगी म्हणजे 3 वर्षात हे लोक सोबत राहतातच, पण त्यानंतर ती मुलगी त्याला सोडून निघून जाते आणि दुसरीकडे राहायला लागते. पण त्या मुलीला असं वाटते की ह्या मुलाने माझे 7 लाख परत करायला हवेत. तर तो तर ती देईलही, पण त्या मुलीला असं वाटते की ह्या मुलाने माझ्यासोबत अतिरेक केलेला आहे, माझ्यावर अत्याचार केलेला आहे. 3 वर्ष ह्याने माझ्यासोबत अत्याचार केलेला आहे असं त्या मुलीला वाटत असते. पण जेव्हा ते लोक सोबत असतात तेव्हा तर त्यांचं ते प्रेम असते, पण त्यानंतर जे निघून जातात एकमेकांसोबत, जेव्हा त्यांचं पटत नाही तेव्हा ते अत्याचार कसं काय होऊ शकते हा प्रश्न मला नेहमीच पडतो. त्यामुळे मला असं वाटलं की ह्या विषयावरती थोडं बोलायला पाहिजे आणि म्हणून मग मी हा विषय घेतलेला आहे. 3 वर्ष ते दोघंही प्रेमामध्ये होते आणि व्यवस्थित होते, पती पत्नींसारखे राहत होते. पण त्यांच्यामध्ये भांडणं झाले आणि ते सेपरेट झाले. त्यानंतर अत्याचार हा शब्द समोर आला. पण मला असं म्हणावंसं वाटते की त्या मुलीला तिचे पैसे मिळतीलही, पण तिचा जो सन्मान, आबरू, इज्जत हे जे आपण म्हणतो की महिलांचं ऑर्नमेंट्स आहेत, तर हे सगळं तिच्याजवळ राहणार आहे का? शिक्षणासाठी मुलं मोठमोठ्या शहरामध्ये राहायला जातात. पुणे असो, मुंबई असो किंवा अजून कुठले शहर असो जिथे त्यांना ॲडमिशन मिळते आणि ते तिथे राहतात. आई वडील आपल्या मुलांकडे फक्त पैसे पाठवण्याचे कामं करतात, पण कधी त्यांच्याकडे जाऊन बघत नाही, कधी पण त्यांच्याकडे सरप्राईज व्हिजिट देत नाही आणि मुलं काय करतात हे त्यांना माहिती नसते. त्यामुळे प्रत्येक पालकाने आपल्या मुलांकडे लक्ष द्यायला हवे,
ते काय करतात ह्याच्याकडे लक्ष द्यायला हवं. कारण आईवडील पण, पॅरेंट्स पण जो खर्च करतात, जो पैसा त्यांच्याकडे जो असतो तो घामाचाच असतो, तो कुठून आणलेला नसतो. त्यामुळे त्याचा योग्य उपयोग होतो आहे की नाही होतो आहे, मुलं आपले काय करीत आहेत, ते अभ्यासावरच खर्च करीत आहेत की आणखी काय करत आहेत, हे पॅरेंट्सने नक्की बघायला हवं. कारण आपली जी खरी संपत्ती आहे ती आपली मुलंच असतात. ते संस्कारित असले तर आपल्याला सगळ्या गोष्टींचा विसर पडतो आणि आपण त्यांच्यामध्ये खुश असतो. पण जर मुलं चुकीचे वागत असतील तर ह्याला कारणीभूत कुठे ना कुठे तर पॅरेंट्स पण असतात. कारण ते आपल्या मुलांकडे दुर्लक्ष करतात. पण असं न करता मुलांकडे लक्ष द्यायला हवं आणि ते काय करतात, ते कुणासोबत राहतात, त्यांचे फ्रेंड सर्कल कोण आहेत, हे सगळं नक्कीच पॅरेंट्सने बघायला हवं. वयात आलेल्या मुलांना कोणीही कधीही आवडू शकते, पण ते आपल्यासाठी योग्य आहे की नाही ह्याचा विचार करायला पाहिजे. आपले आईवडील आपले शत्रू नसतात. त्यांना विश्वासात घ्या, त्यांना समजवा की तुमची पसंत चांगली आहे. त्यामुळे ते तुम्हाला मदतही करतील. कारण त्यांनाही आपल्या मुलांचं सुखच हवं असते. त्यामुळे जर तुम्ही विश्वासात घेऊन त्यांना सांगितलं तर ते तुम्हाला नेहमी चांगलंच मार्गदर्शन करतील. मुलं जर बाहेर राहत असतील तर मुलांनी सुद्धा आपल्या स्वतंत्रतेचा फायदा घेऊ नये. आपल्या आईवडिलांची मान लाजेने खाली होईल असं मुलांनी पण वागू नये. कारण आईवडिलांना केवळ आपल्या मुलांचं चांगलंच बघायचं असते आणि ते प्रत्येक पावलांवरती आपल्या मुलांना केवळ मदतच करायला तयार असतात. त्यामुळे विश्वासात घ्या मुलांनो आणि आईवडिलांकडनं मदत घ्या. इतरांकडनं मदत घेण्यापेक्षा आईवडिलांना मदतीचा हात मागा. ते तुम्हाला कुठल्याही वाईटापेक्षा वाईट परिस्थितीतून बाहेर काढू शकतात. हा विश्वास ठेवा. ह्याबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट्स करून नक्की कळवा. तुम्ही पाहताय सोशल वर्कर सुजाता, रिअल क्राईम स्टोरीज, ज्यामध्ये सत्य आहे पण त्यावरती विश्वास ठेवणं कठीण आहे. परत भेटूया पुढल्या वळणावरती. तेव्हापर्यंत लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा.